आपण लोणेर गाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक या ठिकाणी काही सनेज ॲग्रोचे प्रोडक्ट दिले होते. प्रत्यक्ष आपण शेतामध्ये आलेलो आहे कांद्याच्या, आणि ज्यांनी वापरलं ते शेतकरी पण इथे उपलब्ध आहे. आपण प्रत्यक्ष त्यांना विचारू. नमस्कार सर. नमस्कार सर, आपलं नाव सांगा. शरद हिरामन शेवाळे. ओके. आणि तुम्ही सनेज केअरचे प्रोडक्ट, सनेज ॲग्रोचे प्रोडक्ट हो वापरले. इथे सरांमार्फत घेतले होते. सर, काय काय प्रोडक्ट दिले होते? सन मॅजिक, बूस्ट आणि सनस्टिक वगैरे. सनस्टिक होते. किती दिवसापूर्वी स्प्रे केला सर? 8 दिवसापूर्वी स्प्रे केला मी. ओके. मग आता 8 दिवसापूर्वीची पोझिशन आणि आताची पोझिशन याच्यामध्ये खूप काय बदल झाले. काय बदल वाटतो? कांदा एकदम सरळ आहे, आगरी करपलेली नाही. बर, पहिलं काय पोझिशन होती? पहिली पोझिशन आगरी करपत होती आणि असं वाकडं दिसत होतं. वाकडं होतं. हो. आणि आता असा ग्रोथ नव्हता आधी, आता एकदम ग्रोथ वाढला. म्हणजे आता आपण अशा ठिकाणी आहोत. सेंटरला हे कांदे सरांचे इथं दिलेले आहे, आणि आम्ही पण बघतो पलीकडं हा जो पट्टा आहे तो नाही वापरलेला आहे पुढचा, आणि हा साईडला अजून एक पट्टा आहे तिथं पण वापरलेला नाहीये. आज आपण तुमचे कांदे सगळ्यांचे सेंटर आहे. काय वाटतंय तर सगळ्यांच्या कांद्याकडे बघितलं आणि तुमच्याकडे? समाधानी आहे मी वापरून खुश आहे. म्हणजे तुम्ही एक धक्कादायक बातमी दिली की तुम्ही अजून याला काही वापरलं पण नाही म्हणतात. काहीच नाही, अजून काहीच नाही. चेक करून घ्या वाटलेस तर. म्हणजे एवढा भारी रिझल्ट आहे. आणि आपण कांद्याची साईज आपण बघू शकतो. तलवारी सारखे कांद्याच्या सरळ पाती आहे. एकंदरीत बघितलं तर सगळा हिरवागार पट्टा आहे. किती दिवसाचे कांदे आहे सर हे? महिना सव्वा महिना. म्हणजे या ग्रोथ मध्ये समाधानी. तुम्हाला काय वाटतंय? हे जे ऑर्गॅनिक आहे, हे जैविक आहे, याचा लोकांनी वापर करायला पाहिजे. यस. आणि सर, आता आपलं जीवाणू किट पण सोडणार आहे. ओके. तर नक्कीच आपण परत एक व्हिडिओ घेणार आहे यांचा, की ॲव्हरेज किती भेटलेला आहे, कांद्याला टिकाऊपणा किती आहे. आणि जवळजवळ सर भरपूर दिवसापासून फॉलोअपमध्ये होते, आणि ह्या वर्षी सरांनी वापरले. आता हा रिझल्ट बघता तुम्हाला काय वाटलं सर? तुम्हाला इतर पिकाला तुम्हाला वापरू शकता तुम्ही? असं वाटतंय, आणि बोलणं पण झालं आपण इथून पुढे आता वापरू बॉस. येस सर. मेन गोष्ट सर, सनस्टिक वापरल्यामुळे त्यांना फार बेनिफिट भेटला. सनस्टिक वापरल्याने काय वाटतं इथे सर? तुम्ही ह्या एरियामध्ये आता सगळं काम बघतात, एकंदरीत तुमच्या थ्रू जेवढे शेतकऱ्यांना काय रिप्लाय आहे त्यांचे? एकदम छान आहे म्हणे, एकदम जबरदस्त पद्धतीने. मी गोलमध्ये सनस्टिक 5 लिटर वापरलं मी स्वतः. बरं, त्याचा इम्पॅक्ट काय झाला? काहीच नाही, तण एकदम म्हणजे पुरेपूर मारलं. वा. आणि एकदम म्हणजे जर सनस्टिक तुम्ही ज्याच्यातही वापरलं तर त्याची कॅपॅसिटी वाढते, त्याचा रिझल्ट अजून वाढतोय. आणि ज्या लोकांनी तणनाशकाला वापरलं, कारण की पाण्याचा पीएच जर नॉर्मल असेल तरच तुम्ही पुढच्या गोष्टी सगळ्या तुमच्या ऍक्टिव्ह होतात. तर बघा शेतकरी मित्रांनो, ऑल शेतकरी खुश आहे, आणि तुम्ही कांदे बघू शकतात. तर असं वाटतंय की 100% प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला पाहिजे. आपण बघू शकतो यांच्या बाजूलाच सेंटरमध्ये आपण कांदे आहे. तर हा दुसरा पट्टा आहे शेतकरी मित्रांनो. बघा, राईट साईडला इकडे यांचे कांदे, आणि इथं लेफ्ट साईडला हे कांदे. आता तुम्ही इथंही बघू शकतात कांद्याची साईज हे. आणि त्याच्या पलीकडे हा एक पट्टा आहे, तुम्हाला दिसत असेल बघा, सगळे पिवळे शेंडे झालेले आहे. आणि तुम्ही हा पण बघू शकतात एकदम. तर एकंदरीत ह्या परिसरामध्ये आज तुम्ही बघितलं जसं इकडे तिकडे कांद्याचे, आणि जमीन काळी, तर क्षाराचे प्रमाण वाढतंय, पीएच वाढतोय. आणि म्हणून AC, OC आणि पीएच हे 3 जर नॉर्मल राहिले तर शेतकरी शेतात काही पण घेऊ शकतोय. तर नक्कीच आपण वारंवार ह्या ठिकाणी येणार आहे, आणि वारंवार शेतकऱ्यांची अशी बातमी घेणार आहे. ओके, थँक्यू.